UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सुप्रिया सुळेंनंतर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीमध्ये बॅनरबाजी। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। बॅनरनं काही होत नाही, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते। कुठलंही पद स्त्री पुरुष नसतं, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं कर्तृत्व असावं। भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मुंबईत रश्मी ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री अशाच बॅनर। रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कलानगरमध्ये परिसरात बॅनरबाजी। वाढदिवसाच्या तेजस्वी शुभेच्छा असा बॅनरवर उल्लेख। शिवसेनेचे नेते येतात आणि उमेदवार जाहीर करतात असा अधिकार कोणालाही नाही। शरद पवारांचं नाव न घेता राऊतांवर निशाणा। राऊतांकडून काही दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात साजन पाचपुतेंच्या नावाची घोषणा। श्रीगोंद्यात मी कोणतीही उमेदवारी जाहीर केलेली नाही। पवारांकडे श्रीगोंद्यासंदर्भात चुकीची माहिती। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांकडून उत्तर। 10 दिवसात महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण करणार। जागावाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू, शरद पवार यांची माहिती। विदर्भात काँग्रेसची 40 ते 45 जागांची मागणी। मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे जेवढे लढणार असं नाही। जागावाटपावरील प्रश्नावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री अजितदादांच्या दौऱ्यावेळीच मोहोळमध्ये गटबाजी। दादा आपसे बैर नहीं, राजन पाटील तेरी खैर नहीं। मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक। बचाव संघर्ष समितीच्या वतीनं मोहोळ बंदची केली होती हाक। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे। पक्षाविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू। अजितदादांचं नाव न घेता उमेश पाटलांना इशारा। मी अजितदादांचा दौरा रद्द करण्याइतका मोठा नेता नाही। माझ्या सामन्यावरून अजितदादा ऐकत असते तर मी ह्या आमदाराची उमेदवारी रद्द केली असती। दादांच्या इशारानंतर उमेश पाटील आक्रमक। एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये असताना मी कॉलेजमध्ये होतो। खडसेंना हरिभाऊ जावळेंची बॅग घेऊन जाताना मी बघितलंय। गिरीश महाजनांची खोचक टीका। माझ्या पुण्याईनं जामनेरमध्ये महाजनांचा नंबर लागला। एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना उत्तर। जरांगे पाटलांचं सलग 6व्या दिवशीही आंदोलन सुरूच। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुणे ग्रामीण, जालना, परभणी, धाराशिवसह ठिकठिकाणी बंद। सर्वांनी शांततेत बंद पाळण्याचं आवाहन। जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला। अंतरवली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। कुणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायचं अशी सरकारची भूमिका नाही। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पावलं उचलतंय। जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील। वर्षावरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। आम्ही रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखं थैथयाट केला असता। वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगेंची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप। जरांगे एकनाथ शिंदेंची तमाशा कंपनी आहे का? फक्त नौटंकी सोंगाडाचं काम करतो, भाऊ भाऊ म्हणतो आणि आमचंच आरक्षण मागतो। ओबीसी नेते हाकेंचा जरांगेंवर पलटवार। जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय। सामंजस्यानं प्रश्न सोडवायचे असतात। राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घ्यावं। आरक्षण आंदोलनावर शरद पवारांचं मत। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा। माजी नगरसेविका उज्ज्वला बोडक यांनी घेतली फडणवीसांची भेट। लोकसभेची आकडेवारी सांगत जागेची मागणी। आदित्य ठाकरेंविरोधात माझं नाव टाकू नका, पण राज ठाकरे बोलतील तिथून लढणार। विधानसभा उमेदवारीच्या प्रश्नावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात शिंदे गटाकडून मोर्चे बांधणी, तर वरळी विधानसभेची जागा महायुती लढणार आणि जिंकणार। श्रीकांत शिंदेंकडून विश्वास। प्रकाश आंबेडकर एवढ्या निवडणुका लढवूनही निवडून येत नाही। आंबेडकरांनी एनडीएत यावं। त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करतो। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची खुली ऑफर। ईद आणि मोहरमसाठी जम्मू काश्मीरमध्ये 2 मोफत गॅस सिलेंडर देणार। निवडणूक रॅलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन। प्रत्येक घरातील एका महिलेला वार्षिक 18,000 रुपयांचा धनादेश देण्याचीही घोषणा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।